प्रफुल्लित केंद्राच्या बक्षीस वितरण सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद. विचारांना व्यासपीठ मिळणे ही यशाची पहिली पायरी, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी फुलेवाडी येथील माने सांस्कृतिक भवनात झालेल्या प्रफुल्लित केंद्र आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात केले. टाळ्यांचा कडकडाट, विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साह व पालकांच्या डोळ्यातील अभिमानाने सोहळा रंगतदार झाला. विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व गुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने प्रफुल्लित केंद्रातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाला विद्या शिरस, क्रीडा अधिकारी लक्ष्मण पवार, माजी गट शिक्षणाधिकारी नानासाहेब चव्हाण, उद्योजक वैभव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर प्रफुल्ल यांनी संस्थेच्या उद्देशाचे विवेचन करताना मुलांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ देणे आणि तेही पूर्णपणे मोफत हेच आमचे ध्येय असे सांगितले. यावेळी वैभव पाटील यांनी पडद्यामागे काम करणाऱ्या सदस्यांचा 1 ग्रॅम गोल्डन पेन देऊन गौरव केला. तसेच संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर अल्फिया बागवान यांचा सर्व मुख्याध्यापकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वर्धन करत प्रफुल्लित केंद्राच्या सामाजिक बांधिलकीचे कार्याचे कौतुक केले. सूत्रसंचालन रेश्मा कातकर यांनी केले. स्पर्धेतील निकाल: प्रथम सर्वज्ञ रोहन पेडणेकर, इयत्ता 2री, PM श्री महात्मा फुले विद्यालय. द्वितीय श्लोक सागर पाटील, इयत्ता 4थी, श्री सिद्धेश्वर प्रासादिक विद्यालय. तृतीय सिद्धिका अमीर पटेल, इयत्ता 3री, श्री सिद्धेश्वर प्रासादिक विद्यालय. उत्तेजनार्थ माही अतुल जाधव, इयत्ता 3री, इंदुमती जाधव विद्यालय. विशेष प्रोत्साहन समृद्धी जाधव, अंगणवाडी प्रेरणा बालक मंदिर. विजेत्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्रे तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्याने चिमुकल्या वक्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. MS 51 न्यूज करिता मुबारक शेख.